प्राइम टाइम मध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। लोकशाही मराठी माझी मुंबई स्वच्छ मुंबई हे अभियान गेले काही दिवस सातत्याने राबवतेय। याच अभियानादरम्यान लोकशाहीची टीम देवनारच्या डंपिंग ग्राउंडचा आढावा घेण्यासाठी पोहोचली तेव्हा जे वास्तव समोर आलं ते भयानक आहे। या ठिकाणी लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींना वार्तांकन करण्यापासून रोखलं गेलं। काही नशेखोरांकडून लोकशाहीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न देखील झाला, ज्यानंतर देवनार डंपिंग ग्राउंडच्या आडून ड्रग्सचा व्यापार होतोय की काय अशी शंका देखील आता व्यक्त होतीये। पाहुयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। क्या तकलीफ, किधर रहते तुम, किधर रहते हो? रहने का क्या मतलब है? रहते किधर हो? क्या करने आए? अरे क्या प्रॉब्लम है? अरे आपको क्या दिक्कत नहीं, आप तो बताइए आपको क्या दिक्कत है? देवनार डंपिंग ग्राउंडच्या आडून ड्रग्सचा व्यापार, लोकशाही मराठीला वार्तांकन करण्यास विरोध, कचऱ्यातलं वास्तव उघडकीस आणण्यास का होतोय विरोध, अडवणूक करणाऱ्याला नेमकी कशाची भीती। गेल्या अनेक दिवसांपासून लोकशाही मराठी स्वच्छ मुंबई आणि कचरामुक्त मुंबई असं अभियान राबवत असताना स्वच्छता कर्मचाऱ्यांचे विषय सातत्याने मांडते। या संदर्भात लोकशाही मराठीनं वांद्रे आणि देवनार डंपिंग ग्राउंडचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला। यावेळेस वांद्रे डंपिंग ग्राउंडजवळ अतिशय खराब अवस्थेतील कचरा गाडी आढळली। ही गाडी सध्या वापरात नसतानाही अनेकदा फेऱ्यांमध्ये या गाडीचा नंबर कागदावर दाखवत पैसे घेतले जातात अशी माहिती सूत्रांकडून मिळाली। सध्या मी बँड्रा येथील बँड्रा पश्चिम येथील ही जागा आहे आणि इथं ज्या कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या इथं पार्क केल्या जातात अशी ही पालिकेची जागा आहे। मात्र ही समोर जी गाडी पाहत आहात ती आपल्याला अत्यंत दुरावस्थेत असलेली गाडी आहे आणि ही जर गाडी पाहिली तर कुठेतरी ही गाडी जी आहे ती भंगारात गेलेली गाडी आहे। याचे टायर निकामी झालेले आहेत, याचं संपूर्ण स्ट्रक्चर हे आपल्याला गंजलेलं पाहायला मिळत आहे। धुळीत पडलेली संपूर्ण गाडी आहे आणि ही कचरा उचलायला जर गाडी बाहेर पडत नसणारच हे सध्या आपल्याला या गाडीवरून पाहताना निश्चित होत आहे। मात्र जर ही गाडी वापरत नाही आहे तर मात्र कागदावर वापरत आहे का हे देखील पालिकेने स्पष्ट केलं पाहिजे। अशा प्रकारे सध्या सुद्धा ही संपूर्ण परिस्थिती आहे आणि एकंदरीत संपूर्ण व्यवहारामध्ये या संपूर्ण यंत्रणेमध्ये कुठेतरी गैरव्यवहार होतोय का हा सध्या सवाल जो आहे तो आपल्याला दाट अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे। दरम्यान आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे जेव्हा देवनार डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्यासंदर्भात वार्तांकन करण्यासाठी गेले तेव्हा त्या ठिकाणी त्यांची अडवणूक करण्यात आली। सुरुवातीला एका माणसाने येऊन आमच्या प्रतिनिधीला रोखलं आणि नंतर बघता बघता त्या ठिकाणी त्यांचा जमाव जमायला सुरुवात झाली। मात्र हा जमाव नेमकं काय लपू पाहत होता, असं काय दडलंय देवनारच्या या डंपिंग ग्राउंडमध्ये हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। या सर्व प्रकारामुळे आता सस्पेन्स निर्माण झालाय। लोकशाही मराठी वृत्तवाहिनी सध्या मुंबईमध्ये स्वच्छ मुंबई आणि कचरामुक्त मुंबई असं अभियान राबवत आहे आणि एकंदर याच अभियान राबवत असताना कुठेतरी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जीव जो धोक्यात आला आहे त्याचं कारण म्हणजे दुरावस्थेत गेलेल्या कचरा उचलणाऱ्या गाड्या। सध्या मी देवनार परिसरामध्ये आहे, इथे सुद्धा आपल्याला गाड्या पाहायला मिळत आहेत ज्यांची दुरावस्था आलेली आहे आणि अत्यंत भंगारात निघालेल्या गाड्या आहेत ज्या कितीतरी वर्षापासून या गाड्या वापरत आहेत। मात्र या गाड्यांची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेलेली नाहीये। त्यासोबतच या गाड्या ज्या नवीन गाड्या आणणं गरजेचं आहे त्यासोबतच कुठेतरी या गाड्यांचं एकंदर या गाड्या कुठेतरी वापरत आहेत त्यासोबतच क्या तकलीफ है, क्या तकलीफ, किधर रहते तुम, किधर रहते हो? रहने का क्या मतलब है? रहते किधर हो? तुम रहते किधर हो तो बताओ। अरे तुम रहते किधर हो भाई? हाँ, लेकिन रहते कहाँ हो? क्या करने आए? अरे क्या प्रॉब्लम है, क्या प्रॉब्लम क्या है, प्रॉब्लम क्या है, क्या शूट कर रहे? तो आप बताओ ना, हम लोग यहाँ रहते हम लोग रहवासी पूछ नहीं सकते आपसे? हाँ, हम लोग पूछ नहीं सकते क्या आपसे? हाँ, बिल्डिंग में क्या करेगा तू, कहाँ से आया वो तो बता। कौन से मीडिया से? कौन से मराठी? क्या, लेकिन काय के लिए इधर आया? घर किधर तेरा? घर क्यों बजाएगी आपको? तो काय के लिए आया इधर? जहाँ है वहाँ पे जाके ड्यूटी करने का ना, यहाँ क्या है? आपको कोई दिक्कत नहीं है? अरे आपको क्या दिक्कत नहीं, आप तो बताइए आपको क्या दिक्कत है? अरे मीडिया से आप हो लेकिन आपकी दिक्कत तो बताइए। अरे आप तो अपना काम तो बताइए, प्रॉब्लम तो बताइए। आप क्या पता हम लोग हल करके देवे तो। कचरे का इशू है, कचरा कर्मचारी का सब्जेक्ट मान रहे हैं हम, अच्छा, हमारा काम कर रहे हैं। तो यहाँ पे कचरे गाड़ी है क्या? सब जगह कर रहे हैं, सब जगह कर रहे हैं। यही काम है आप लोग का? यही काम नहीं है, रोड खराब है इधर पे, वो भी आप फालतू काम हो रहे इधर पे, कचरा पड़ेगा वो काम नहीं उठाने का। हाँ, कहाँ उठाए बताओ ना, कहाँ उठाए? हाँ, कचरा कहाँ से उठाए? अरे हम बँड्रा से करे, सब बांद्रा से करके आले। ठीक आहे। हे दृश्य पाहिल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं चाललंय तरी काय? ड्रग्सचा काळा बाजार तर त्या ठिकाणी होत नाही ना, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। सोबतच या संपूर्ण प्रकारानंतर लोकशाही मराठीकडून अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले।
अडवणूक करणारे नेमके कोण आहे? गर्दुल्ले की त्याच कचरा गाडीवर काम करणारे कॉन्ट्रॅक्टर? कचऱ्याच्या गाडीत नेमकं दडलंय तरी काय? देवनारमधील कचऱ्यामागे ड्रग्जचा व्यवसाय? हे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आणि लोकशाहीच्या प्रतिनिधीसोबत केलेल्या प्रकाराबाबत जेव्हा नेते मंडळींना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी या प्रकाराचा निषेध केला. तसंच पत्रकार आपलं काम करत असतात, अशा पद्धतीनं जर त्यांच्यावर हल्ले होत असतील तर ते चुकीचं असल्याची प्रतिक्रिया नेते मंडळींनी दिली आहे. पत्रकार हा खरं तर लोकशाहीचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे आणि असं जर त्याच्या बाबतीत कुठं झालं असेल तर निश्चितपणे हे दुर्दैवी आहे. असं व्हायला नको. जे कोणी याच्यामध्ये मला माहित नाही, तुम्ही आता सांगताय खरं तर, पण हे चालत असतं लोकशाहीमध्ये. शेवटी जो तो ज्याचं दिलंय त्याला काम करण्याचं स्वातंत्र्य असतं, त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला त्याचं काम करण्याचं स्वातंत्र्य. त्यामुळे असं जर त्या कामामुळे काही झालं असेल तर निश्चितपणे ते दुर्दैवी आहे, झालेले चुकीचं आहे. त्यांचे जे कोणी याच्यामध्ये सहभागी असेल त्याच्यावर कारवाई झाली. अशा प्रकारचं पत्रकारांची अडवणूक करणं, प्रतिबंध करणं योग्य नाही. आता तो एरिया प्रतिबंधित होता, तिथे जाण्यासाठी मनाई होती, मला त्याची कल्पना नाही. या सर्व संदर्भित प्रकरणाची माहिती घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचा नशेखोर जर तिथे असेल आणि चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी अडवलं असेल तर निश्चित सरकारला सांगून चौकशी करून पत्रकाराचा हक्क अबाधित ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करू. अशा पद्धतीनं गुन्हेगार जाऊन बसतात, टवाळखोर जाऊन बसतात, नशेखोर जाऊन बसतात, गर्दुल्ले जाऊन बसतात आणि याच्यावर ना ज्याच्या ताब्यात आहे महानगरपालिकाची यंत्रणा त्या महानगरपालिकेचं लक्ष नाही आणि पोलिसांचं लक्ष नाही. आणि एखाद्या सजग चॅनल लोकशाहीसारखं जर याच्यात आवाज उठवत असेल तर त्यांच्याच रिपोर्टरला मला असं वाटतं अशा पद्धतीने त्रास देणं हे तर अतिशय आणखी चुकीचं आहे. कारण शेवटी मीडिया म्हणजे प्रसारमाध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. स्वच्छता आणि कचऱ्याशी संबंधित विषय महत्त्वाचा आहे, मात्र सत्य समोर येताना अडथळे निर्माण करणं लोकशाहीच्या तत्वांना विरोध असून तो प्रश्न योग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं उचलला पाहिजे. तसंच स्थानिक प्रशासनानं या प्रकरणात पारदर्शकता आणून नागरिकांचा विश्वास जिंकावा ही अपेक्षा व्यक्त केली जाते. भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.